मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जर ई-के-वाय-सी करताना कुठल्याही प्रकारच्या चुका केल्या असतील तर तुमचे पैसे बंद झाले असतील. तुम्हाला नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचे पैसे आले नसतील आणि तुम्हाला जर ते पैसे पुन्हा सुरू करायचे असतील तर तुम्हाला एक फॉर्म आहे तो आलेला आहे. सरकारकडून एक फॉर्म आलेला आहे. तो भरून जमा करायचा आहे. कोणाकडे? अंगणवाडी सेविकांकडे. तर तो फॉर्म जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला तो फॉर्म दाखवतो आहे. हा फॉर्म कसा भरायचा ते पण सांगतो. ठीक आहे. आणि लाडकी बहीण ई-के-वाय-सीच्या तुम्ही जे ऑनलाईन अप्लाय केलेलं होतं, ई-के-वाय-सी पण केली पण तरी पैसे आले नाही, तर तुम्हाला ऑफलाईन म्हणजे अंगणवाडी सेविकांकडे जाऊन किंवा ते तुमच्या घरी येतील, तुम्हाला ई-के-वाय-सी करावीच लागणार. तेव्हाच तुमचे जे पैसे बंद झाले ते पुन्हा सुरू होऊन जातील. किंवा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पण तिथं तक्रार नोंदवू शकता. ठीक आहे. पण तुम्ही जर ऑफलाईन ई-के-वाय-सी करू इच्छिता तर तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुमचे डॉक्युमेंट आणि हा फॉर्म तुम्हाला तिथं जमा करायचा आहे. आता मी तुम्हाला सांगतो की हा फॉर्म कसा भरायचा आहे. ठीक आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला सगळ्यात वरती इथं तुम्हाला इथं डेट टाकायची. ज्या तारखेला तुम्ही फॉर्म भरणार त्याची डेट टाकायची आहे. ठीक आहे. इथं तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि पिनकोड टाकायचा आहे. ठीक आहे. इथं तुम्ही व्हाईटनरने साफ करून द्यायचं आणि इथं तुमचा जिल्हा आणि तुमचा पिनकोड टाकायचा. त्याच्यानंतर तिथं तुमचं नाव टाकायचं पूर्ण. त्याच्यानंतर तुमचा इथं आधार क्रमांक टाकायचा. इथं तुमचा अर्ज क्रमांक टाकायचा. त्याच्यानंतर इथं तुमचा पत्ता टाकायचा. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली तुमचे पैसे केव्हापासून बंद झाले ते इथं सांगायचं आहे. ठीक आहे. केव्हापासून पैसे बंद झालेले आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला डिक्लेरेशन दिलेलं आहे. ते डिक्लेरेशन तुम्हाला वाचायचं आहे. इथं तुमचं गावाचं नाव, इथं तारीख, इथं तुमचा मोबाईल नंबर, इथं तुमचं सिग्नेचर किंवा अंगठा टिकायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट याच्या फॉर्म आहे याच्यासोबत जमा करायचे. ते म्हणजे आधार कार्ड, लाभार्थी किंवा पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड आणि लाभार्थ्याची शाळेची TC झेरॉक्स आणि TC म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट आणि लाभार्थ्याचे रेशन कार्ड. एवढे डॉक्युमेंट तुम्हाला या अर्जासोबत जमा करायचे आणि हा फॉर्म भरून जमा करायचा आहे. ठीक आहे. तर हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करा. तुमच्यासमोर एक आर्टिकल ओपन होऊन जाईल. त्या आर्टिकलमध्ये पूर्ण माहिती दिली आहे की फॉर्म कसा भरायचा आहे, काय आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तिथे हा तुम्हाला फॉर्म डाउनलोड करायला मिळून जाईल. तर हा फॉर्म डाउनलोड करा, याला भरा, याच्यासोबत डॉक्युमेंट जोडा आणि अंगणवाडी सेविकांकडून जे प्रश्न तुम्हाला विचारले जातील ते प्रश्नांची उत्तरं द्या. ठीक आहे. प्रॉपर कुठलीही प्रकारची चुकी करू नका, कारण की ते तुमच्यासमोर बसलेले असतील. त्यांच्यासमोर बसून सगळ्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्या. तुमची KYC करा. त्याच्यानंतर ते डॉक्युमेंट सरकारकडे जमा होतील. परत तुमची पडताळणी होईल आणि त्याच्यानंतर तुमचे जे पैसे थांबलेले ते सगळे पैसे तुम्हाला भेटतील आणि पुन्हा तुमचे पैसे सुरू होऊन जातील. ठीक आहे. आणि ही लाडकी बहीण योजनेची पुढची अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा. मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओसोबत. ठीक आहे. आणि फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करा आणि फेसबुक पेजला पण फॉलो करून घ्या. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पण नक्की जॉईन करा. ठीक आहे. रोज तुम्हाला मोबाईलवरती व्हॉट्सअपमध्ये मेसेज भेटत राहतील, तुम्हाला अपडेट भेटत राहील. तुम्हाला जर काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज करा. माझा इंस्टाग्राम ID पण setukendra.comच आहे. ठीक आहे. सर्च करा किंवा त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे. मला तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला 100% रिप्लाय देईल. तुम्हाला जर काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल तर आपण भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.